अत्यंत मोठी तेवढीच धक्कादायक बातमी सध्या समोर येते। एक ब्रेकिंग न्यूज आहे। कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग हे निर्दोष असल्याचं आता कळतंय। महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। एकंदरीतच त्यांच्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून खटला सुरू होता। कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग जे आहेत त्यांच्यावरती महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचे आरोप करण्यात आलेले होते आणि त्यातून आता या सगळ्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रामराजे, एक मोठं आंदोलन आपण पाहिलं होतं, रस्त्यावरती सगळे कुस्तीपटू आले होते, मात्र त्यानंतर आता सिंग यांची निर्दोष मुक्तता होतीये। सविस्तर सांगाल न्यायालयात काय घडलं? बिलकुल, खरं तर अगोदर आपल्या प्रेक्षकांना सांगतो की ही मुक्तता करण्याच्या पाठीमागचं कारण काय आहेत। तर पहिलं कारण म्हणजेच की ज्या पीडित होत्या किंवा ज्या विक्टिम होत्या महिला, तर त्यांच्या वक्तव्यामध्ये स्टेटमेंटमध्ये विरोधाभास आढळून आला आणि त्यामुळं ठोस पुरावा जो आहे तो मिळाला नाही, हे पहिलं कारण। दुसरं कारण, आरोप जे आहेत ते 10 वर्षाच्या अगोदरचे आहेत, मग ते 10 वर्षाच्या नंतर का आरोप करण्यात, म्हणजे की जी घटना घडलेली आहे ती 10 वर्षापूर्वी घडलेली आहे, तर मग आत्ताच का आरोप केले गेले, असा एक सवाल होता। आणि त्यामुळं जे आरोपीचे म्हणजे की जे पीडितांचं जे इंटेन्शन होतं तर त्याच्यावर प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत। तिसरा मुद्दा म्हणजेच काय की जिथे आरोपी ज्या पीडित व्यक्तीसोबत व्यभिचार केला होता किंवा हॅरासमेंट केली होती, तर तिथले जे लोकेशन आहेत ते लोकेशन काढले होते आणि ते लोकेशन मॅच नाही झाले। हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा पुरावा म्हणायला लागेल, कारण आरोपीने जिथे पीडितांनी जिथे जिथे सांगितलं होतं की आरोपीने छळ केलेला आहे, तिथे हॅरासमेंट केलेली आहे, फिजिकल हॅरासमेंट केलेली आहे, तर तिथे लोकेशन दोघांचे मोबाईलचे चेक करण्यात आले होते, तर तिथे आरोपीची लोकेशन मिळाली नाहीत। हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। आणि चौथा मुद्दा म्हणजेच की नाबालिक जे पहिलवान होत्या, जे पीडिता होत्या, तर त्यांनी आरोप जे आहेत ते वापस घेतले होते, म्हणजे की ज्या पॉक्सको अंतर्गत त्यांच्यावर ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, मात्र ते आरोप जे ते नंतर मागे घेतले होते आणि पुन्हा इतर 2 ज्या पीडित पहिलवान होत्या तर त्यांनी तर स्टेटमेंटच कोर्टामध्ये दाखल केले नाही। त्यामुळे हे सगळे लूप होल्स होते, साधारणतः 5 महत्वाचे लूप होल्स होते आणि त्याच्यामुळेच ब्रिजभूषण सिंग यांना निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची माहिती मिळते। अच्छा, धन्यवाद रामराजे, सविस्तर माहिती आपण दिलेली आहे। एकंदरीतच आपण महत्त्वाचा निर्णय हा इथे पाहतोय। तर आपल्या प्रतिनिधी आत्ताच आपण त्यांच्याकडनं सविस्तर माहिती जाणून घेतली। काय नेमकं कारण आहे, तर पुराव्यांचा अभाव हे एक महत्त्वाचं कारण आहे। स्टेटमेंट्समध्ये जे बदल पाहायला मिळाले ते देखील एक महत्त्वाचं कारण आहे। तर आपल्या प्रतिनिधी आहेत तेजश्री पुरंदरे, त्यांनी ब्रिजभूषण सिंग यांच्याशी बातचीत केलेली आहे। आपण पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे। ब्रिजभूषण जी, आज कोर्ट ने बरी कर दिया है, आपको क्या कहना चाहेंगे, आपकी पहली प्रतिक्रिया? जिस दिन मेरे ऊपर ये आरोप लगा था उस दिन मैंने कहा था कि अगर मेरे ऊपर कोई भी प्रकरण साबित होगा तो मैं स्वतः फांसी पर लटक जाऊंगा। अब आज कोर्ट ने मुझे बरी किया है और बाइज्जत शब्द का इस्तेमाल हुआ है। इस पर आप क्या, तमाम चीजें हुई, प्रोटेस्ट हुआ जंतर मंतर पे, कई सारे पॉलिटिकल कमेंट्स भी आए, जो हुआ सो आपका इस्तीफा भी मांगा गया, इसको लेकर आप क्या कहना चाहेंगे? जो हुआ सो हुआ, चलिए अब आगे देखा जाए। इस वक्त से बात कर रहे हैं, तर आपण पहिली प्रतिक्रिया पाहिलेली आहे। ब्रिजभूषण सिंग यांची जे झालं ते झालं, मात्र मला निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे। निर्दोष हा एक महत्त्वाचा शब्द न्यायालयानं उपस्थित केलेला आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि यावरून त्यांनी आनंदच व्यक्त केला आहे ज्या पद्धतीचा निकाल आलाय। तर खूप महत्त्वाचं असं हे सगळं आपण सध्याची ही सुनावणी पाहू शकतो, हा महत्त्वाचा निर्णय म्हणू शकतो। खरं तर जंतर मंतरवरती अनेक प्रसिद्ध नवाजलेले जे सगळे कुस्तीपटू होते ते आपल्याला पाहायला मिळालेले होते, कशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले होते। अनेक दिवस त्यांचं हे उपोषण आंदोलन चालू होतं, पोलिसांची कारवाई देखील झालेली होती आणि त्यांची एकच मागणी होती की यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी ब्रिजभूषण सिंगवरती। मात्र अखेर ब्रिजभूषण सिंग यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे।